नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात? सर्व मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ आहे 8 तारखेचा म्हणजेच शनिवारचा. तर इथं बघू शकताय मी आज तुम्हाला मस्त असं सर्वांचंच फेवरेट, सर्वांचंच आवडतं सांबार, खोबऱ्याची चटणी आणि मस्त असे डोसे बनवणार आहेत. तर इथं साहित्य कृती सांगितलेले आहे थोडक्यामध्ये आणि मस्त असं आपल्या गप्पाही आज होणार आहेत. तर मस्त असं सांबार झालं होतं आणि सांबारची चव आहे ना दुसऱ्या दिवशी खूप अशी छान लागते. तर बनवून ठेवलेलं सांबार खूपच छान लागतं. तर चला तरी बघू शकताय इथं मी ना सर्व भाज्या कट करून घेतल्यात, कट करून धुवून पाण्यात टाकल्यात आणि त्यात कांदा टमॅटोही घातला, थोडं मीठ घातलं, थोडी हळद घातली. भाज्या म्हणतात तर डांगर, दुधी भोपळा, शेवगाची शेंग, एक बटाटा, वांग ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे बघा. मीठ हात घालून छान शिजून घ्यायचे आहे. सर्व एकत्रच घातल्यात आणि इथं डाळ घातली होती. तर डाळ घेतलेली आहे, ती डाळ पण शिजायला घातलेली आहे आणि बघू शकता ह्याच्यामध्ये थोडं लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ आणि इथं कुकरला लावलेले आहे. इथं चिंच भिजत घातलेली आहे सांबारसाठी. मस्त असं चटपटीत सांबार, खूप सांबारची चवच एकदम भारी लागते. तर यावेळेस सांबारसोबत न इडली केल्या ना वडे केले, फक्त केले तर डोसा. तर तवा नवीन घेतला म्हणल्यावरती तव्यावरती काहीतरी उद्घाटन व्हायला पाहिजे ना. म्हणले चला नवीन तव्यावरती आपण मस्त असे डोसेच बनवूया. तर मस्त असं डोसे बनवले होते आणि ही वेगळी रेसिपी आलेली आहे तुम्हाला बघा. तर ही रेसिपी तुम्हाला बघता समजलं असेल, दहीची रेसिपी आहे. तर मध्येच हे करता करता दही बनवायला टाकलं होतं, त्याचा वेगळा व्हिडिओ शूट केला होता. हे असं असते यूट्यूब जर्नी अशी असते बघा. थोडक्यात काहीच नसतं, सर्व काही इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं दिसायला दिसतं की एकच व्हिडिओ शूट केला आहे. पण ह्या सांबारच्या व्हिडिओसोबत शूट करता करता मी दह्याचाही व्हिडिओ शूट केला वेगळा, तो वेगळा ठेवला. दह्याचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड झाला. तर असं आपलं सांबार बघा, डाळ शिजलेली आहे, भाज्या सर्व शिजल्यात, काढून घेतल्या. त्याच कढईमध्ये भाज्या शिजल्या, त्याच कढईमध्ये तेल घातले मस्त असं, त्याच्यामध्ये राई घातली, राई तडतडली तर त्याच्यामध्ये लगेच सुक्या लाल मिरच्या घातल्यात, कढीपत्ता घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त अशी डाळ आणि भाज्या त्या शिजवल्या होत्या ते सर्व टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे आणि चिंच जी भिजवली त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे. असं चिंच घातली तर चिंचाचं जे हे असतं ना बिया वगैरे त्याच्यामधलं जे ते सगळं ना आपल्याला खाता वेळेस तोंडामध्ये येईल, मग ते खायला पण बरोबर वाटणार ना. त्याच्यामुळे चिंचाचं पाणी गाळूनच घ्यायचं आहे बघा. तर एवढं अर्ध्या वाटीच्या वर असं चिंचाचं पाणी झालं होतं, काढून घेतलं आणि थोडासा गूळ पण इथं घालायचा आहे आपल्याला आणि कोथिंबीर भरपूर अशी. सांबार म्हणलं तर सांबारमध्ये कोथिंबीर आलीच पाहिजे आणि आलीच पाहिजे खरंच. तर इथं भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे बघा. इथं लगेच मी ना चटणीसुद्धा वाटून घेतलेली आहे. खोबरं, लसूण, थोडंसं अद्रक, हिरवी मिरची, थोडं कढीपत्ता, जिरे, मीठ आणि पिक्या डाळ्या घालून मस्त अशी खोबऱ्याची चटणी वाटून घेतलेली आहे. त्याला फोडणी करायची आहे, तर इथं फोडणी करून घेतलेली आहे. तेलामध्ये राई आणि कढीपत्ता मस्त असे त्या तडतडून फोडणी केलेली आहे बघा. आपल्या नवीन तव्याचं पूजा तर त्या दिवशीच झाली, ज्या दिवशी तवा घेतला त्या दिवशीच मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर इथं आता म्हणले चला डोसे, पहिला डोसा बनवत. आता कोणत्या पण नवीन नवीन तवा बघा, तवा हे परमेंट बोलतो ना आपण, काय तयार व्हायला थोडा वेळ लागतो. तर पहिला डोसा बघा, पहिला डोसा पण आणि दुसरा डोसा पण व्यवस्थित काय झाला नाही. नंतर तिसरा चौथा डोसा असे व्यवस्थित झाले, पण नवीन तवा आहे त्याच्यामुळं थोडं हे होतं आहे. तरी पण बघू ह्याचं आता कसं आहे कसं नाही. पहिल्यांदाच असं म्हणजे डोसे एवढे काय व्यवस्थित झाले नाही जसे दुसऱ्या तव्यावर होतात, जो माझ्याकडे पहिला होता तशा. आता ह्याच्यावर तर मला तर नाही जमले ह्याच्यावरचे डोसे, पण बघू आता ठीक आहे. दुसऱ्यांदा कळण तेव्हा समजेल आपल्याला. तर पहिल्यांदा कोणतीही गोष्ट आता तव्यावर तर पहिल्यांदा डोसे म्हणायला गेलं तर चपात्या वगैरे झाल्या असत्या, पण डोसे केवढे खास झाले नाही. तर स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे बघा मस्त असं. आणि त्या दिवशी आर्याची पण थोडी तब्येत ठीक नव्हती, म्हणजे ठीक होतं आता, पण त्याला ग्लुकोन डी पावडर वगैरे मी चालूच ठेवलं होतं कारण की अशक्तपणा वाटत होता तापामुळे वगैरे, उलटीमुळे. तर ग्लुकोन डी आता संपली होती इलेक्ट्रॉनिक पावडर, तर डॉक्टरने लिहून दिली होती. तर ती मी ना एका ग्लास पाण्यामध्ये 2 चम्मच घातली होती. तर मला एवढं पूर्ण बॉटल
बनवायची होती, पण तेवढं संपली होती आता. मग तेवढी 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे घालून केली. आणि हे दही जे मी बनवलं होतं त्याचं मला लस्सी बनवायची होती त्याच्यासाठी. तर ही पिठी साखर ना मी दिवाळीमध्ये पिठी साखर करून ठेवलेली आहे बघा. तर इथं लस्सी बनवण्यासाठी 1 वाटी दही घेतले. इथं मी ना साखर घातली, पिठी साखर, आणि थोडंसं मीठ घातले आणि मस्त असं फिरून घेतलं आणि मस्त अशी त्याला लस्सी बनवून दिली. खूप छान झाली होती. वरतून मस्त असं दही पण नंतर टाकलं होतं मी. ते मिक्सरला फिरून घेते. आता आपल्याकडं नाही आहे बघा मिक्सर, दुसरं ते ज्युसरचं असतं, जे लस्सी बिस्सीचं ज्युसरचं असतं ते. तर मिक्सरमध्येच मी सर्व काही करते. नाही तुम्ही म्हणता ताई मसाला पण यातच वाटते आणि ज्यूस वगैरे पण याच्यात बनवते लस्सीवर. आता आपल्याकडे नाही येते, मिक्सरमध्येच आपल्याला सर्व काम करावं लागतं. तर असं मस्त अशी लस्सी झाली होती. तर ही थोडी घट्टच झाली होती. तर त्यात थोडंसं पाणी घातलं, कारण ना मिक्सरच्या भांड्यात थोडंसं ना दही वगैरे होतं, म्हणजे घट्ट झाले असल्यामुळे थोडंसं त्यातच पाणी घालून मी काढून घेतले. आणि तर बघा मस्त असं, तरी पण घट्टच आहे, मस्त अशी खूप छान अशी दही झाली होती, सॉरी लस्सी झाली होती. घरची लस्सी खूपच छान लागते बाहेरच्या लस्सीपेक्षा मला. तर ते बघू शकता मस्त अशी पातळ वगैरे काही नाही झालेली बघा. तुम्हाला चमच्याला दिसत असेल दाटसरपणा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. असे छान छान ब्लॉग रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर हे आहे